त्याचप्रमाणे माजी सरपंच प्रकाश मादे, ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे जितेंद्र राजेंद्र चोरकरी आणि सर्वच प्रमुख मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे। आपण सर्व भाविकांनी या ठिकाणी कैलासवासी विठ्ठलदेवजी महादेव यांच्या स्मरणार्थ सौ संगीता विश्राम गराटे, महादेव माहिरवासीन, श्री विठ्ठल गणपती विठ्ठल महादेव संपन्न करत आहोत। गावचे गावकरी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजूया। गावचे गावकरी, गाव प्रमुख आणि पार्वती विठ्ठल महादेव यांच्या शुभ हस्ते हा प्रमुख गेटचा आपण फीत कापून प्रत्यक्षरित्या आपण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे जो महादेवाडीकडील जो गेट आहे त्याचं सुद्धा आपण फीत कापून उद्घाटन करणार आहोत। उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांचं आम्ही नागेश्वर। नमस्कार मंडळी, आज मी माझ्या गावी म्हणजे संगमेश्वरमध्ये माझे शंभवणे महादेवाडी गाव आहे आणि तिकडे आलो आहे आणि आमचं नागेश्वराचं हे मंदिर आहे आणि मंदिराचे आज उद्घाटन पण आहे। म्हणजे 2 दिवसापूर्वी उद्घाटन झालं आणि आज महाशिवरात्र म्हणून इथे सर्व मुंबईकर आले आहेत। प्रदीपदासा यजमानो अहम म्हणायचं मम मम म्हणा मम आत्मना सकल। शंभवणे महादेवाडी येथील नागेश्वर मंदिर हे कोकणातील संगमेश्वर तालुक्यात एक पुरातन आणि जागृत महादेव स्थान आहे। याची थोडीफार माहिती माझ्या वडीलधारांकडून ऐकली आहे की हा नागोबा इथे कसा काय वसला ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। गावातून आले, इथे थांबले, तेव्हा त्यांच्या भाताच्या टोपलीमधून नागोबा अशा या पर्याच्या वाटेनं निघू लागला आणि इथे भलं मोठं चाफ्याचं झाड होतं, त्याच्या बुंद्यामध्ये जाऊन बसला आणि मग इथे गावकऱ्यांनी मंदिर बनवलं। हे मंदिर निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे असून इथे खूप वर्षापासून महादेवाची पिंड पूजली जात आहे। मंदिरात हजारो वर्ष जुने स्वयंभू किंवा अतिप्राचीन शिवलिंग आहे। नागेश्वर महादेवाला नवसाला पावणारा देव मानले जाते। इथे महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील भाविकांची खूप गर्दी असते। आता पूजा चालू आहे तर मी थोडंसं तुम्हाला दाखवतो। तांबूलं सुवर्णपुष्पनिष्कृतां समर्पयामि फलार्धेदं नारिकेल सहितं बावलं
समर्पयामि अमृतात्मकम्